नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा 2026 या विषयावर संपूर्ण माहिती. निबंध मराठी. भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकी वटपौर्णिमा हा विवाहित स्त्रियांचा एक महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी स्त्रिया या दिवशी व्रत करतात. हा सण प्रेम, निष्ठा आणि पती-पत्नीमधील दृढ नात्यांचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमेची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. सावित्री ही अत्यंत बुद्धिमान, पतिव्रता आणि धाडसी स्त्री होती. तिने सत्यवानाशी विवाह केला. मात्र सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे तिला माहीत होते. एके दिवशी जंगलात लाकडे तोडत असताना त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी यमराज त्याचे प्राण घेऊन जात होते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने, धैर्याने आणि पतिव्रताच्या सामर्थ्याने यमराजांना प्रसन्न केले. यमराजांनी तिला अनेक वर दिले आणि अखेरीस सत्यवानाचे प्राण परत केले. त्यामुळे सावित्री ही आदर्श पतिव्रता म्हणून ओळखली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पहाटे लवकर उठून स्नान करतात. नवीन किंवा स्वच्छ वस्त्रे परिधान करतात. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. हे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. स्त्रिया वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात किंवा वाचतात. या सणामुळे कुटुंबात प्रेम, एकोपा आणि परस्पर विश्वास वाढतो. स्त्रियांना आपल्या परंपरा आणि संस्कृतीची जाणीव होते. आजच्या आधुनिक काळात हा सण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी महिला एकत्र येऊन पूजा करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून स्त्रीच्या निष्ठा, समर्पण आणि कुटुंबावरील प्रेमाचे प्रतीक आहे. या सणातून आपल्याला धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व समजते. भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि मूल्ये जपणारा हा सण
प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येतो. त्यामुळे वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा मानला जातो. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा व्हिज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.